श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. श्री महाराजांची वाणी. श्री महाराजांचे सारे व्यक्तिमत्व किंचित पिंगट असलेल्या त्यांच्या चमकदार डोळ्यांमध्ये आणि त्यांच्या विलक्षण वाणीमध्ये व्यक्त होत असे. त्यांच्या पाहण्यात व बोलण्यात एक विशिष्ट प्रकारची मोहिनी होती. त्यांच्याशी विरोध करणारी पुष्कळ माणसे त्यांच्या दृष्टीच्या कक्षेत आल्यावर आणि त्यांचे भाषण ऐकल्यावर त्यांना वश होऊन गेली. ज्याने त्यांचे बोलणे एकदा ऐकले तो जन्मभरात त्यांना विसरत नसे. अशा तऱ्हेची रसवंती त्यांच्या वाणीमध्ये होती. वारकऱ्यांशी व रामदासियांशी, अडाणी शेतकऱ्यांशी व इंग्रजी शिकलेल्या तरुण तरुणींशी, कलावंतांशी व शास्त्री पंडितांशी, सनातन्यांशी व सुधारकांशी, व्यापाऱ्यांशी व नोकरीवाल्यांशी, डॉक्टरांशी व इंजिनियरांशी श्री महाराज त्यांच्या भाषेत बोलावयाचे. त्यांच्या व्यवसायातलीच एखादी उपमा घेऊन नामाचे महत्त्व त्यांना समजावून द्यावयाचे. त्यामुळे प्रत्येक मनुष्य त्यांचे म्हणणे समजून प्रसन्न होई. भगवंताच्या प्रेमाचे, भक्तीचे आणि नामाचे तसेच संतांच्या वागणुकीचे स्पष्टीकरण करताना त्यांच्या वाणीला स्फुरण चढे आणि त्यावेळी ते उत्तम प्रकारचे दृष्टांत सहज बोलून जात. विशेषतः भगवंताच्या नामाचे श्रेष्ठत्व व महत्त्व वर्णन करीत असता त्यांच्या वाणीला पराकाष्ठेचे तेज व गांभीर्य चढे. त्यांचे स्वाभाविक भाषण सहज मधुर होते, परंतु मनुष्याला गोंजारून वळविण्याची कला जशी त्यांना अवगत होती तशीच वाह्यात मनुष्याला खडसावून ताळ्यावर आणण्याची कला पण त्यांच्यापाशी भरपूर होती. श्री महाराजांची भाषाशैली फारच हृदयंगम होती. त्यांची भाषा अगदी घरगुती व सोपी असे व याच कारणामुळे त्यांचे बोलणे पुरुष, स्त्रिया व लहान मुले अशा सर्वांना अगदी सहज समजत असे. त्यांची वाक्ये लहान पण जोरकस असायची आणि त्यांच्या वाणीला कृत्रिमतेचा लवलेश नसल्यामुळे त्यांची ती वाक्ये ऐकणाऱ्याच्या हृदयाला जाऊन भिडत. जीवनाचे अनंत नमुने त्यांनी बघितले होते, म्हणून सामान्य मनुष्यांची सुखदुःखे, त्यांच्या खऱ्या वासना व भावना आणि त्यांच्या अडचणी यांची संपूर्ण कल्पना त्यांना स्पष्टपणे आलेली होती. याचा परिणाम असा झाला की श्री महाराज प्रापंचिक लोकांच्या अवस्थांचे वर्णन करू लागले, म्हणजे ते इतके वास्तव असे की त्यांची भाषा अंतःकरणाचा ठाव घेई आणि ऐकणाऱ्याचे त्यांच्यावर प्रेम बसे. बोलता बोलता त्यांचा आवाज कधी कधी विलक्षण चढे आणि त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून मन नुसते थरारून जाई व त्यांचा प्रत्येक शब्द मोलाचा वाटे. त्यांची प्रतिभा अहोरात्र जागृत असायची, म्हणून त्यांची भाषा नेहमीच्या भाषेपेक्षा निराळी, अजिबात निराळी वाटे. लोकांना भगवंताकडे वळविण्यासाठी श्री महाराजांनी आपल्या वाणीची सर्व शक्ती कामाला लावली, म्हणून त्यांच्या भाषेमध्ये समुद्राचा खोलपणा व गांभीर्य, हिमालयाचा थोरपणा व निश्चितता आणि गंगेची शुचिता व पवित्रपणा हे गुण आढळतात.
आपण बोलण्यात जे शब्द वापरतो तेच शब्द श्री महाराज वापरीत असत, परंतु त्यांचे बोलणे ऐकताना आपण नेहमीच्या ठराविक चाकोरीच्या बाहेरची भाषा ऐकत आहोत असे प्रत्येक श्रोत्याला वाटे. त्यांचे बोलणे फार सोपे पण तितकेच सत्य असे, फार थोडे पण आशय व्यक्त करणारे असे, फार घरगुती पण अत्यंत शास्त्राला धरून चालणारे असे. श्री महाराज आपल्या प्रत्येक शब्दात जीवनाची खरी खरी अनुभूती ओतीत असत. त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकताना आपण अगदी जिवंत जीवनरसाने भरलेले असे काहीतरी ऐकत आहोत असे वाटायचे. भगवंत हा त्यांच्या वाणीचा आधार असल्यामुळे ते केव्हाही बोलले तरी ते फार चित्तवेधक आणि परिणामकारक होत असे. गहन, वृक्ष व बेचव वेदांत अगदी सोप्या संभाषणात्मक व रंजक पद्धतीने सांगण्यात त्यांची विशेष हातोटी होती. परंतु याच्या जोडीला जन्मजात उत्तम वक्तृत्व, उत्कृष्ट रसिकता आणि पहिल्या प्रतीची तर्कनिष्ठ बुद्धी इतक्या गोष्टींची मदत असल्यामुळे कोणतेही प्रमेय ते फार नवीन तऱ्हेने मांडित असत. त्यांच्या भाषेमध्ये इतकेच गुण असते तरी ती प्रभावी ठरली असती. पण या गुणांच्या बरोबरच श्री महाराजांची भाषा विशेष प्रभावी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या बोलण्यात सहजपणे पदोपदी येणारा विनोद होय. त्यांच्या ठिकाणी अभिजात विनोदाची जी कला होती तिच्यामुळे कोणीही मनुष्य त्यांच्या शब्दांनी तात्काळ मोहून जात असे. सहजपणा, खेळकरपणा आणि अर्थवत्ता हे त्यांच्या विनोदाचे मुख्य धर्म होते. मोगरीची कळी उमलू लागल्यावर तिच्यातून सुगंध जसा सहज बाहेर पडतो त्याचप्रमाणे त्यांचा विनोद प्रस्तुत विषयाचा विकास होऊ लागला म्हणजे अगदी सहज विषयाशी एकरूप बनूनच प्रकट होत असे. शिवाय फूल गेले तरी त्याचा सुगंध काही काल मागे टिकतो, तसेच मुख्य विषय विसरून गेला तरी त्यांचा विनोद मात्र लक्षात राहत असे. त्यांचा विनोद मोठा खेळकर असे. माणसांचे जे दोष भगवंताच्या भक्तीच्या आड येत असतील ते दोष ज्याचे त्याला दाखविण्याचे काम त्यांना करावे लागे ते करीत असता श्री महाराज हटकून विनोदाचा उपयोग करीत. पण त्यांचा विनोद इतका सौम्य, स्वच्छ, खेळकर, रसयुक्त व आकर्षक असे की ज्या माणसाचा दोष ते सांगत त्याला देखील त्यांच्या बोलण्याने गुदगुल्या होत. प्रत्येक मनुष्याचा दोष तर त्याला सांगावयाचा पण त्याचे अंतःकरण मात्र दुखवावयाचे नाही हे काम किती कठीण असेल याची कल्पना करावी. हे अवघड काम श्री महाराज विनोदाच्या शस्त्राने पार पाडित. ऐकणाऱ्याच्या ध्यानीमनीही नसताना अगदी घरगुती व साध्याच घटनेतून श्री महाराज मोठा विलक्षण विनोद निर्माण करीत. त्यावेळी त्यांचे बुद्धिचातुर्य आणि निरीक्षण सामर्थ्य पाहून मनुष्य थक्क होऊन जात असे. कधी गंमतीचा मुद्राभिनय, कधी विपरीत तुलना, कधी विडंबन, कधी विसंगती, कधी विलक्षण कोटी तर कधी विपर्यास करून श्री महाराज हास्याचे फवारे उडवून देत असत. त्यांच्या विनोदी वृत्तीमुळे त्यांच्या संगतीत राहणाऱ्या माणसाचा काल फारच आनंदात जात असे. फार काळजी करून त्रासलेली माणसे, रोगाने ग्रासल्यामुळे निराश झालेली माणसे, दारिद्र्याने गांजून मेटाकुटीला आलेली माणसे, वारंवार अपयश येत गेल्याने धीर खचलेली माणसे, जगाने त्याज्य ठरवून छीतू झालेली माणसे, कोणाचाही आधार नसल्यामुळे अनाथ झालेली माणसे, जीवलगांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे जीव पोळलेली माणसे, अशा सर्व प्रकारच्या दुःखी जीवांना श्री महाराजांच्या वाणीने समाधान प्राप्त होत असे.
ते स्वतः निरूपण व भजनी कीर्तन करीत. त्यांचा आवाज स्वभावतःच मोठा, मृदू व मधुर होता. ते कीर्तनाला उभे राहिले म्हणजे त्यांची ती भव्य मूर्ती, प्रेमाने भरलेली दृष्टी, रसयुक्त वाणी, मधुर आवाज, श्रोत्यांच्या कल्याणाची तळमळ, खुसखुशीत विनोद, जीवनांगाचा अनुभव इत्यादी गोष्टींचा संगम होऊन 2-3 तास श्रोते देहभान विसरून जात. विषयाचे प्रतिपादन करताना ते भाषणाचा वेग कमी जास्त करीत. श्रोत्यांच्या भावनेला हात घालून ती जागृत कशी करावयाची, श्रोत्यांचा गौरव करून त्यांचे दोष त्यांना कसे दाखवावयाचे हे शास्त्र त्यांना फारच उत्तम अवगत होते. पुष्कळ वेळा बोलता बोलता ते काव्यपंक्ती सहज बोलून जात. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय आणि शास्त्राला सोडून ते एक शब्दही बोलत नसत. म्हणून त्यांची सहज बोललेली वाक्ये परमार्थाची सूत्रेच बनत. एकाशी योग साधणारा तो योगी, भगवत प्राप्तीचा मार्ग तोच परमार्थ, जी नाहीच ती माया. संत हे चालते बोलते देव आहेत अशी कितीतरी सुंदर वाक्ये ते नेहमी सहज बोलून जात. श्री महाराजांचे अंतरंग त्यांच्या वाणीतून जितके बाहेर पडले तितके दुसरे कशामध्ये व्यक्त झाले नाही. बोलण्याची शक्ती सर्व माणसांना आहे, परंतु त्या शक्तीचे सामर्थ्य आपल्याला आकलन होत नाही. आपण आपली वाणी नामाला वाहिली तर ती काय चमत्कार करू शकते हे श्री महाराजांनी स्पष्ट दाखविले. जानकी जीवन स्मरण जय जय राम.